भाऊ काय सांगाल? राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की नगर विकास खाता आमच्याकडे आहे, त्यात माल आहे, सगळ्यांनी रात्री 1 तारखेला घराच्या बाहेर झोपा, लक्ष्मी येणार असं वक्तव्य केलं. हे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महायुतीचं जे सरकार आहे हे कॉमेडी शो जो असतो त्या प्रकारे वागतात आहेत अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे। या सरकारमध्ये सेनेचे लोक BJPवाल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात, BJPवाले शिवसेनेवर लावतात, राष्ट्रवादीवर लावतात। असं करून जनतेचे प्रश्न या निमित्तानं डायव्हर्ट केलं जाते। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये यावर्षी दुष्काळ पडलेला आहे, शेतकरी चिंतित आहे, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या चाललेल्या आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि गेले 5 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत, त्याच्यामुळे सगळी शहरांची वाताहत झालेली आहे। विकासाचं गाजर दाखवून आणि या पद्धतीचं 1 तारखेला, कारण की भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे, मग भाजप असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, हे जे भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे हे वाटण्याचं काम हे लोक करणार आहेत। 10,000 रुपये एका वोटला द्यायचं या लोकांनी निर्णय केलेला आहे। त्यामुळे गुलाब पाटलांनी सहजतेनं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 तारखेला घराच्या बाहेर झोपा, म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे येईल। पण एक गोष्ट मी या निमित्तानं आव्हान लोकांना करेल की पैसे तुमचे आहेत आणि हे पैसे या लोकांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जे कमवलेले आहेत तेच पैसे तुम्हाला मिळणार आहेत। पण एक पैसे आपण घ्या नाही घ्या ते तुमचा अधिकार आहे। पण माझा मुद्दा या ठिकाणी असा आहे की या भ्रष्टाचारी व्यवस्थेला आणि संविधानाचा रोज खून करणाऱ्या या भाजप आणि महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर हे नगरपालिका पहिला पाया आहे आणि हा पाया तुम्ही संविधान वाचवायसाठी आपण रचा आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला आपण निवडून द्या, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडतो आहे। भाऊ, आपल्या गोंदियामध्ये नगरपरिषदेमध्ये एक आपण उमेदवार दिले आहेत नगराध्यक्ष प्रफुल्ल पटेलने म्हणाले भ्रष्टाचारी उमेदवार दिले आहेत, काय सांगणार? तर प्रफुल्लभाईंनी कोणाला भ्रष्टाचारी म्हणावं हे हास्यास्पद आहे। ते आज ज्या पद्धतीनं त्यांचं जे राजकारण चाललेलं आहे, इक्बाल मिर्ची वगैरे, ते संजय राऊतांनी राज्यसभेमध्ये त्यांच्यावर आरोप केले, त्या आरोपाचं खंडनही केलं नाही। राज्यसभेच्या सभापतींनी त्याला रेकॉर्डूनही काढलं नाही आणि म्हणून याचा अर्थच आतंकवाद्याशी संबंध, प्रफुल्लभाईंचा भ्रष्टाचाराशी संबंध, अशा पद्धतीचं आज राज्यसभेच्याच रेकॉर्डला आलेलं आहे। त्यामुळे प्रफुल्लभाईंनी कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप करावा हे खऱ्या अर्थानं हास्यास्पद आहे। आज आपण पाहिलं असेल की ज्या गोंदिया शहराची आपण गोष्ट करतो आहे, गोंदिया बाजार समितीचा सभापती भाजपचा तो अँटी करप्शनमध्ये सापडला, लोकांकडून पैसे घेताना सापडला, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, पण तो खुर्चीवर बसलेला आहे। आणि म्हणून दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा एक बोट दुसऱ्याकडे कळत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत हे प्रफुल्लभाईंनी लक्षात घ्यावे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।